या ठिकाणी आलेल्या सर्वांचं व डॉक्टर राहुल घुले सर मित्र परिवाराचं या ठिकाणी शब्दसमाधीने या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। उपस्थित मान्यवरांना अशी विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात यावं। शिवसेनेत जाहीर प्रवेश होतोय। उपस्थितांनी या ठिकाणी टाळ्याच्या गजरामध्ये जाणता राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे। तरी या ठिकाणी जमलेल्या सर्व मित्रमंडळ व पत्रकार बांधवांनी टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी प्रतिमेचा प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे। तरी सर्व मान्यवरांनी टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। शिवसेनेत प्रवेश करतायत। धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवाजी महाराज की, प्राध्यापक डॉक्टर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर राहुल घुले सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे। तरी मी या ठिकाणी डॉक्टर राहुल घुले सर मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे लाडके आरोग्य मंत्री आदरणीय तानाजीराव सावंत साहेब यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात यावं असे मी त्यांना विनंती करतो। चला डॉक्टर राहुल घुले सर मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी आपले माननीय नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब या महाराष्ट्राचे लाडके आरोग्य मंत्री यांचा सत्कार या ठिकाणी डॉक्टर राहुल घुले सर या मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे। एक मिनिट पुढं ओके थैंक यू। तानाजीराव सावंत तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर राहुल घुले सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी राहुल घुले सर यांचे पिता एक आदर्श पिता आणि एक आदर्श शिक्षक, त्यांनी आपल्या मुलाला या ठिकाणी जडणघडणीमध्ये डॉक्टर साहेबांचा आपल्या भीमराव घुले सर यांनी या ठिकाणी चांगले संस्कार देऊन या ठिकाणी 2 डॉक्टर केले आणि समाजाचं आपलं देयत्व लागतंय अशा आदर्श शिक्षक आमचे भीमराव घुले सर यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। एक आदर्श पिता आणि एक आदर्श शिक्षक कशा पद्धतीने असतं आणि आपण काय कार्य करावं लागतं हे आपल्या समाजासमोर किंवा समाज हितासमोर कशा पद्धतीने या ठिकाणी पार पडते जिवंत उदाहरण या ठिकाणी त्यांच्या वडिलांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। आज आपण या ठिकाणी घुले सरांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। या आपण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या डॉक्टर साहेबांचा या ठिकाणी डॉक्टर राहुल घुले सरांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होत आहे। परंतु त्यांच्या कार्याची ओळख या ठिकाणी करून देणं महत्त्वाचं आहे। साहेब या ठिकाणी आमचे साहेब
गेल्या 1 वर्षापासून सर्वसामान्य दीन दलित उपेक्षित वंचित दुर्बल घटकातील लोकांना न्याय देण्यासाठी काम करत आहेत. भूमचे भूमिपुत्र या ठिकाणी काम करत असताना त्यांनी कधीही जात पात धर्म वंश कधी पाहिला नाही आणि या ठिकाणी त्यांनी 1 वर्षापासून काम करायला सुरुवात केली आणि भूम परांडा वाशी मधील 500 रुग्णांना या ठिकाणी उपचार देऊन मोफत उपचार देऊन त्यांना जीवदान देण्याचं काम या ठिकाणी आदरणीय डॉक्टर राहुल गुले सर यांनी केलं. त्याचबरोबर भूम परांडा वाशी मधील 150 शेतकऱ्याच्या ज्या काही समस्या असतात परंतु शेतकऱ्याच्या ज्यावेळेस जास्त लोडिंग होते आणि डीपी जळते त्यावेळेस शेतकऱ्यांना महागा मोलाचं बी किंवा उत्पन्न घेत असताना अडचण येते परंतु डीपी जळते. डीपी जळत असताना ती भरून आणण्यासाठी किंवा ती दुरुस्त करण्यासाठी वाहतूक नसते. त्या ठिकाणी बांधावर डीपी देण्याचं काम दुरुस्त करून देण्याचं काम या ठिकाणी साहेबांनी वाहतुकीच्या माध्यमातून केलं आणि ते आधारवड त्या ठिकाणी शेतकऱ्याचं झालं. साहेब त्याचबरोबर गोरगरीब दीन दलित उपेक्षित वंचित ऊसतोड कामगार मुलींच्या या ठिकाणी ज्या लग्नाचा समारंभ असतो गरीब माणसं असतात परंतु त्या ठिकाणी लग्नाच्या समारंभासाठी मंगल कार्याची सजावटीचं काम या ठिकाणी त्या ठिकाणी देऊन साहेबांनी त्या ठिकाणी कार्य पार पाडलेलं आहे. त्याचबरोबर भूम परांडा व वाशी मधील सर्व शासकीय कार्यालय व शाळेमध्ये विद्यार्थी खेळत असताना विद्यार्थ्याच्या हातापायाला विजा होते परंतु त्यासाठी प्रथम उपचार देण्यासाठी साहेबांनी त्या ठिकाणी काम केलं आणि प्रथम उपचार पेटी सर्व शाळांना व सर्व कार्यालयाला देण्यात आला. त्याचबरोबर भूम परांडा व वाशी मधील 150 प्लस मुस्लिम बांधवांचा खातना म्हणजे मोंज हा सर्वप्रथम कार्यक्रम घेतला आणि सर्व मुस्लिम बांधवांचा या ठिकाणी सहकार्य करून खतना कार्यक्रमाचं आयोजन करून या ठिकाणी 150 कुटुंबाला त्या ठिकाणी आधार देण्याचं काम आमच्या डॉक्टर भुले सरांनी केलं. त्याचबरोबर या ठिकाणी आधाराची काठी फक्त म्हणलं जातं परंतु प्रत्यक्षरित्या आमच्या डॉक्टर राहुल गुले सर यांनी डॉक्टर राहुल गुले सरांनी या ठिकाणी 25,000 लोकांना काठी वाटप केली आणि आधाराची काठी या ठिकाणी साहेब बनले. अशा पद्धतीने या ठिकाणी आदर्शाचं काम आमच्या गुले साहेबांनी केलं. या छोट्याशा शहरामध्ये काम करण्याचं काम सर्वसामान्य माणसाचं काम करण्याचं काम आजपर्यंत या ठिकाणी आदरणीय गुले साहेबांनी केलेलं आहे. मी त्यांच्या कार्याची ओळख या ठिकाणी सांगितलेली आहे. तरी सविस्तर या पुढील प्रस्तावित या कार्यक्रमाचं प्रस्तावित भाषण यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या मित्र परिवाराची माहिती डॉक्टर साहेबांची माहिती सांगण्यात येईल. आजच्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे मंत्री तथा आपल्या धाराशिवचे पालकमंत्री आदरणीय प्राचार्य डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब ज्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आपण सर्वजण आपल्या परांडा मतदारसंघातून इथं जमलो आहोत असे भूम परांडा वाशीचे आरोग्यदूत डॉक्टर राहुल गुले साहेब, त्याचबरोबर आमचे काका त्यांचे वडील भीमराव काका गुले साहेब, सर्वांची नावं घेणं उचित ठरणार नाही कारण वेळ भरपूर झालेला आहे. सगळ्यात प्रथम ज्यांच्या विरोधात चळवळ उभा करून आंदोलन करून इथपर्यंत आलो त्यांच्या समोर आज या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याचा योग आणि भाग्य मला लाभलं. आणि आता सांगितल्याप्रमाणे आता आमच्या मारुती मुंडे यांनी साहेबांनी डॉक्टर साहेबांचं सगळंच कार्याचा लेखाजोखा इथं मांडला. व्यवसायानं आणि पदवीनं दोघेही डॉक्टर आहेत. एक व्यवसायानं डॉक्टर आहे तर दुसरे राजकारणाचे डॉक्टर आहेत. आणि अशा दोन एका विचाराची माणसं एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं या थोड्या दिवसात आपल्याला समजणारच आहे. मुंडे साहेबांनी सांगितलं तसं साहेब तुमचे जे स्वप्नात होतं की मतदारसंघ कसा घडवायचा ते प्रत्यक्षात आदरणीय डॉक्टर राहुल गुले साहेबांनी काय कृतीतने दाखवलं. मला खरोखरच अभिमान वाटतोय की खरंच डॉक्टर राहुल गुले साहेब हे तुमचे दूत म्हणून भूम परांडा वाशीला कधीच पाठवले होते काय की आम्हाला असं आता वाटायला लागले. कारण ज्यावेळेस तुम्ही विधानसभेला उभा राहिला त्यातल्या सर्व जी कामं आहेत ते डॉक्टर साहेबांनी प्रतिमधनं केलेली आहेत आणि त्याच्यामुळं डॉक्टर साहेबांचं कार्य काय आहे तुम्ही पण बघितलेलं असेल ऐकलं असेल. आज प्रत्यक्षात तुम्हाला याचा लेखाजोखा पण सांगितलं आमच्या सहकार्यानं
इथून पुढे पण भूम परांडा वाशीमध्ये आरोग्याच्या बाबतीत एक आरोग्य मंत्री म्हणून आणि एक आरोग्य दूत म्हणून तुमच्या दोघांच्या माध्यमातून भूम परांडा वाशीमध्ये आरोग्याच्या सेवा ह्या एकदम चांगल्या प्रकारे होतील असं आम्हाला मतदारसंघातील जनतेला वाटतं. आणि इथून पुढच्या काळामध्ये जाता जाता साहेब एकच सांगतो, पंचम झाली पण पंचमीला वावड्या दिसल्या नाही पण काय वावड्या उडत्यात. काळजी करू नका. आदरणीय डॉक्टर राहुल गुले साहेबांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या विधानसभेला गेल्या वेळेस 32,000चा घोडा, तर यावेळेस 1 लाखाचा घोडा हे तुम्हाला डॉक्टर साहेबांची त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही. कोणी काही अफवा सोडत असते. आज तर खऱ्या अर्थानं एका डॉक्टरला दुसऱ्या डॉक्टरांची साथ भेटली, त्यामुळे आम्ही रुग्ण पण शांत झालो, निस्तब्ध झालो. येणाऱ्या विधानसभेला 100% आपला वाद उधळल्याशिवाय राहणार नाही. आपला काही घेणार नाही. राहो में खतरे बहुत है मगर ठहरता कौन है. राहो में खतरे बहुत है मगर ठहरता कौन है. मौत कल की वो आज आ जाए डरता कौन है. तेरे लश्कर के मुकाबिल हम अकेले हैं मगर फैसला मैदान में होगा हारता कौन है. फैसला मैदान में होगा हारता कौन है. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आपल्या या महाराष्ट्राचे लाडके आरोग्य मंत्री माननीय तानाजीराव सावंत साहेब यांनी या ठिकाणी भूम परांडा वाशी मतदारसंघातील सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. डॉक्टर राहुल गुले सरांना असं वाटलं की या ठिकाणी आपल्याला जे काही विकसित आपला मतदारसंघ करायला पाहिजे ते जर साहेब आपल्या या ठिकाणी करत आहेत, मग आपणही या ठिकाणी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, आपण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहण्यासाठी या ठिकाणी साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपले माननीय नामदार प्राध्यापक डॉक्टर सावंत साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी डॉक्टर राहुल घोले सर यांना शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश द्यावा. माग माग सारखं रे, मागून चांगले माग सारखं, मागे माग घ्या. एक मिनिट तुम्ही थोडस हे करा. आज जो ऐतिहासिक सण आहे त्या सणाचे तुम्ही सर्व साक्षीदार आहात. या ठिकाणी आपले डॉक्टर राहुल घुले सर आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश. आदरणीय आपल्या धाराशिव जिल्ह्याचे दबंग पालकमंत्री तथा या महाराष्ट्राचं लाडके आरोग्य मंत्री आदरणीय प्राध्यापक माननीय डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांच्या कार्यास किंवा पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी जे आपले डॉक्टर साहेबांचे मित्र परिवार आहे स्वागत करणार आहे ते आपले आदरणीय डॉक्टर साहेबांच्या हस्ते, सावंत साहेबांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा मित्र परिवार जे पक्षात प्रवेश करणार आहे त्यांनी वरती या. मैनुद्दीन शेख, सय्यद सलीम, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण हे चालू करू. मैनुद्दीन शेख, श्री मैनुद्दीन शेख साहेब परांड्याचे आमचे मित्र. एक मिनिट ओके. हा इकडे बघा, एक मिनिट इकडे श्रावण देवरे. ओके. या पुढं मीनाक्षी काळे मॅडम. हा पुढं बघा, एक मिनिट इकडे बघा माझ्याकडे सर. विजय यादव. पुढं बघा, एक मिनिट. बालाजी कुठे. ओके. एक मिनिट. ओके. या की पटापट मारा म्हणतो मॅडम. एक मिनिट पुढे इकडे. ओके. फर्स्ट गीत आनंद वायकुळे. हा पुढे बघा दादा, एक मिनिट इकडे. एक मिनिट पुढं.
ओके लक्ष्मण सावळे, नितीन जाधव, रोहित पाटील, सचिन जानवर, हाँ इधर देखो 1 मिनट ऍडव्होकेट विकास निवडे, ओके सचिन सर पुढे 1 मिनिट ओके इकडं वकील साहेब इकडं ओके हाँ इकडे 1 मिनिट ओके मुर्तुजा सय्यद, या ठिकाणी साहेबांच्या हस्ते 1 मिनिट डॉक्टर राहुल गुले सर मित्र परिवाराच्या या ठिकाणी जाहीर प्रवेश होत आहे. मुर्तुजा सय्यद आहेत का? या. या लागले मुर्तुज भाई आगे आहे. गणेश पाटील, 1 मिनिट पुढे ओके सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी पटपट येऊन स्वागत स्वीकारावं. गणेश पाटील, प्रातिनिधिक स्वरूप या गणेश राव यहाँ आ गया कॅमेरामध्ये कोण बघतच नाही दुकान ना फर्स्ट 1 मिनिट इधर देखो ओके प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण गणेशराव इकडे प्रवेश बघा दिलेला आहे. सविस्तर प्रवेशाचा कार्यक्रम अजून भूमला करू मोठ्या प्रमाणात. सर्व आता सगळ्यांना अशी विनंती करण्यात येते की पुढे येऊन त्यांनी ग्रुप फोटो घेऊ आपण सगळे समोर या. हा. साहेबांच्या समोर या म्हणजे ग्रुप फोटो घेऊ. ना मागच बरं जवळ असं साहेब या ठिकाणी एवढीचे रोप लावले होते आणि त्याचे वटवृक्ष झाला भारी असं म्हणण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. सर्वसामान्य माणसाचा दीनदलित उपेक्षित वंचित दुर्बल घटकातील लोकांच्या घरोघरी जाऊन साहेब या ठिकाणी या टीमनं काम केलेलं आहे. आता तुम्हाला आणखीन एकदा या महाराष्ट्राचं लाडकं आता तुमचं काय स्वप्न होईल ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहोत. येणाऱ्या काळामध्ये विधानसभेला आम्ही तुमच्या पाठीमागे सोबत राहून या ठिकाणी भरगच्च मताने विजय करण्यासाठी आमची टीम तुमच्या सोबत सदैव तत्पर राहील यातील मात्र शंका नाही. अशा प्रकारचा आमचे शब्द देतो. समोर समोर सावंत साहब तुम आगे बढ़ो. डॉक्टर राहुल गुले सर तुम आगे बढ़ो. या ठिकाणी मी आदरणीय डॉक्टर राहुल गुले सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या ऐतिहासिक पक्षप्रवेशासाठी माझ्या पक्षप्रवेशासाठी खास आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री धाराशिव जिल्हा श्री तानाजीराव सावंत साहेब, माझे पिताश्री भीमराव गुले सर, उपस्थित असलेले आरोग्य मित्र परिवाराचे आमच्या टीमचे सर्व सदस्य, भूमून साहेब, 20 पत्रकार उपस्थित राहिलेले आहेत, सर्व पत्रकार बंधू, सर्व जीवाभावाचे कार्यकर्ते, महिला भगिनी, बंधू आणि भगिनींनो, मागील 1 वर्षापासून आपण तुमच्या सर्वांच्या साथीने भूमपरांड्या वाशीमध्ये आपण एक सामाजिक कार्याचं काम सुरू केलं होतं आणि त्याला 1 वर्षात 15 ऑगस्ट 1 वर्ष झालं आहे. आताच काही प्रस्तावित दिली की आपण जवळपास 20-25 हजार लोकांपर्यंत काठी वाटप केलेलं आहे. मागे त्याला ऑपरेशन दिलेले आहे. बरेच सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. बऱ्याच लोकांना वाटत होतं की आता हे काय करणार पुढे, परंतु मी माझ्या आयुष्यामध्ये मी पण मुंबईला 20 वर्ष झालं राहिलेलो आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व मी ऑब्झर्व करत होतो मागील 3-4 महिन्यापासून. तानाजीराव सावंत साहेब श्री हे व्यक्तिमत्व मित्रांनो तुम्हाला माहिती नाही. मी 2 मिनिटात ओळख करून देतो, कारण तुम्हाला जे दिसतंय हिमनगाचं टोक दिसतंय फक्त. ह्या माणसांनी इतका मोठा त्याग, प्रोफेसर होते सर, माझे वडील पण टीचर होते, सामान्य कुटुंबातून सोलापूर सारख्या ठिकाणी पुण्यामध्ये येऊन शिक्षणाची मुहूर्तमेढ रवली. आज जवळपास 65,000 विद्यार्थी त्यांच्या शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. 65,000, 5 ते 6,000 लोकांना जॉब देण्याचं काम सरांनी केलेलं आहे. सोपं नाहीये. आज आपल्याला स्वतःच्या जॉबची चिंता असते,
त्याचबरोबर येतं झालं त्यांचं शैक्षणिक काम. साखर कारखान्यांमध्ये जवळपास 1 नंबरला साहेब काम करतायत. 8 ते 9 कारखाने कशासाठी करतायत? शेतकऱ्यांसाठीच करतायत ना. सगळ्यात जास्त भाव साहेबांच्याच कारखान्याला असतो, ऊसाचा भाव. मी म्हणलं जर साहेब एवढं विकासाचं काम करतायत भूम तालुक्यामध्ये, मी 1 वर्षापासून पाहत होतो. आज भूमून पात्रोडला जायला फक्त 5 मिनिट लागतात साहेब, जे आम्हाला 5 वर्षापूर्वी अर्धा तास लागायचे का नाही? परत पात्रोडचे लोक आहेत तिथे, लागायचे ना. आज किती 5 ते 7 मिनिटात आपण पोहोचतोय. रस्त्याचे काम कसे झाले? एकदम गुळगुळीत झालेत ना. पहिल्यांदा मी अनुभवलो रावण साहेबांच्या कालावधीमध्ये रस्त्याचं काम केलंय. आणि आता शेतकऱ्यांसाठी जे त्यांनी नवीन योजना लावलेल्या आहेत, शेत रस्ते, अतिशय चांगली योजना आहे. माझ्याकडे खूप लोक विचारायचे की आम्हाला शेत रस्ता पाहिजे, पण माझी कॅपॅसिटी नव्हती की आपण सर्व काही देऊ शकतो. परंतु तुम्ही ते काम हाती घेतल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहेत. मी आज सांगतो तुम्हाला, खूप चांगलं काम तुम्ही सुरू केलेलं आहे. तुम्ही MIDC आपल्याकडे भूमला मंजूर करून आणली, उद्योगधंदे उभारणार आहेत, लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि तुम्ही कधी जात पात धर्म पाहिला नाही. शिवसेनेमध्ये तसंही कधी जात पात धर्म पाहिला जात नाही आणि तुम्ही त्याचं अनुकरण करताय. फक्त विकास हाच एक मुद्दा घेऊन तुम्ही भूम पराठ्यावासीचं राजकारण करताय. आणि ह्याच गोष्टीसाठी मी आज जाहीर प्रवेश करत आहे तुमच्याकडे. मला कुठलीही अपेक्षा नाही साहेब की तुम्हाला बोललो मी नाही, कुणाला तोंडावर सांगतो. लोक लगेच म्हणतात काय घेतलं असेल, काय दिलं असेल, कुठलीही अपेक्षा नाही मला. झेंडा घेतला, तुमचे विचार घेतले आणि तुमच्या विचाराने पुढे जायचा वसा घेतला. त्याच्यामुळे इथून पुढे तुमच्या खांद्याला खांदा लावून साहेब, मी फार छोटा कार्यकर्ता आहे, पण खांद्याला खांदा लावून भूम परांडा वाशीमध्ये जे तुम्ही विकासाचं स्वप्न पाहिलं आहे ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र आमची टीम कार्य करेल. आणि या येणाऱ्या विधानसभेला जसं आमच्या एका कार्यकर्त्यांनी भाऊसाहेब मुंडेंनी सांगितलं की कमीत कमी 1 लाख मतांनी निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. कोणी कितीही काही प्राणी पाळू द्या, आपण 1 लाख मतांनी जिंकून येऊ हे मी तुम्हाला सांगतो. आमचा सर्व ओबीसी समाज, सर्व उपेक्षित लोक सगळे तुमच्या सोबत आहेत. फक्त तुम्ही विकास करता म्हणून आहेत. काही लोक अफवा पसरवतात, ज्यांनी तुम्हाला जवळून बघितलं तुम्ही नारळीच आहे, लांबून टप दिसताय असे बाहेरून, पण आतून एकदम मृदू आहात. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि याचा प्रत्यय मला आल्यामुळं माझ्यासारखा माणूस जर तुमच्या सोबत येत असेल तर आमच्या भूम परांड्यातली सगळी जनता येण्यासाठी तयार आहे आणि ते आम्ही काम करू, नक्की करू. याचा एक मी तुम्हाला शब्द देतो. याचा अजून श्रेय जातं 2 लोकांना. गोगरे सर, गोगरे सरांनी माझ्याकडे मागलं होतं, 2 महिने झोपू दिलं नाही मला म्हणले तुम्ही एकदा सरांना भेटा, सरांचे विचार समजून घ्या तुम्ही. त्यांनी खूप प्रामाणिक प्रयत्न केले सर. त्यांच्यामुळेच मी तुमच्यापर्यंत येऊ शकलो आणि आजचा हा आपण दिवस पाहू शकलो असं मला नमूद करावं वाटतं. त्याचप्रमाणे आम्हाला साहेब तुमच्याकडून काही अपेक्षा नाही, परंतु आम्हाला एक आमच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान, संरक्षण आणि विकासाचे फक्त तुम्ही चालना द्या आमच्या लोकांना. बाकी आम्हाला काही नको. तुमचा शब्द अंतिम राहील हे मी तुम्हाला सांगतो. आजपासून आमचा कोणीही नेता नाही, कोणीही नाही. फक्त तानाजीराव सावंत साहेब जे म्हणतील तेच होणार आणि तेच करणार हे मी तुम्हाला शब्द देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आपल्या स्वप्नातला मतदारसंघ होण्यासाठी तुम्ही साहेबांवर विश्वास ठेवून शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेतल्याबद्दल मी या ठिकाणी तुमचं सावंत साहेबांच्या वतीनं जाहीर आभार मानतो. आणि या ठिकाणी मी साहेबांना अशी विनंती करतो की आपल्या कार्यकर्त्यांना संवाद साधावा. आज दिवसही चांगला आहे, संकष्ट चतुर्थी आहे, गुरुवार आहे. आणि आजच्या ह्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक डॉक्टर घुले यांचे पिताश्री भीमराव घुले, आता आपल्या पक्षात सगळ्यांच्या साक्षीनं प्रवेश केलेले डॉक्टर घुले, त्यांचे सहकारी, भूम परांडा वाशी मतदारसंघातून आलेले असंख्य कार्यकर्ते, तसंच
त्या विभागातून या ठिकाणी उत्सुकतेपोटी हजर असलेले भूमपरांडा असं म्हणून सर्व पत्रकार बंधू आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समोरून किंवा पडद्यामागून ज्यांनी ज्यांनी कष्ट केलं ते सर्व माझे मित्र सहकारी. आज पुढचा कार्यक्रम किंवा पुढचं भाषण किंवा संबोधन करण्याच्या अगोदर मी डॉक्टर घुले आणि त्यांचे सहकारी शिवसेना शिंदे गट ह्या पक्षात सर्वांचा प्रवेश झाला असं घोषित करतो आणि आमच्या पक्षातर्फे त्यांचं स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. खरं तर कार्य करणे, कार्य करत राहणं, कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता संतांची परंपरा जो जपतो तो यश पादांकरात करतो. हे साधं आहे, हे काय आजचं नाही किंवा पिढ्याने पिढ्या लिहून ठेवलेलं आहे. पण कुठलंही काम करत असताना मग ते सत्कर्म असो किंवा दुष्कर्म असो त्याच्यामध्ये दोन्ही आलं. कर्म म्हटल्यानंतर कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवून जर आपण काम करायला लागलो मला वाटतं त्याच्यामध्ये यश मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून गेले वर्षभर डॉक्टर घुले ज्या पद्धतीने काम करत होते, आरोग्याची सेवा करत होते, सर्वसामान्यांचं अश्रू पुसण्याचं काम ते करत होते, हे मलाही माहित होतं. पण माझे काम करायची पद्धत आहे. मग तो विरोधी पक्षाचा आहे का, राष्ट्रवादीचा आहे का, काँग्रेसचा आहे का, कुठला एनजीओ आहे किंवा वैयक्तिक माध्यमातून जनतेची सेवा करतो, या कुठल्याही फळामध्ये न जाता माझा एकच उद्देश असतो की सर्वसामान्यांचे अश्रू पुसले गेले पाहिजे, माध्यम कोणी का असेल. आणि म्हणून पण ज्या वेळेस विकासाची मुवमेंट सुरू झाली, विकास ज्या पद्धतीनं, मग इतके दिवस काय झालं, विकास नव्हता का? विकासाची व्याख्या काय, समाजसेवेची व्याख्या काय, आणि मग तो आम्हीच कसा करू शकतो, कुणी करू शकतो? मग करण्यासाठी नेमकं काय लागतं? करण्यासाठी राजकीय बळ ते मिळतच असतं, करण्यासाठी डोक्यामध्ये ताकद लागते. अतिशय साधं आहे. विचारधारा पाहिजे, वारसा असला पाहिजे समाजसेवेचा, नसला तरी चालतो. पण समाजसेवा करत असताना आपल्या विचारामध्ये शुद्धता असणं गरजेचं आहे. विचार शुद्ध लागतात आणि विचार जर शुद्ध असतील तर माणूस शुद्ध विचार करतो आणि शुद्ध परिक्रमा करतो आणि त्याचं निरंतर जनतेत सेवा कुठलीही अपेक्षा नव्हता तो करत राहतो आणि ऑटोमॅटिक त्याला फळ मागायची गरज पडत नाही, परमेश्वर त्याला फळ प्रदान करतो. ही वस्तू. आणि म्हणून आम्ही कुठलीही भूमिका न घेता, राजकारण आणि माझा तसा वैयक्तिक काहीही संबंध नाहीये. बेसिकली आय एम इंजिनियर, आय एम अ क्रिएटर. निर्मिती करणं हा माझा छंद आहे, ज्याला वर्क अल्कोहोलिक म्हणून 24/7 काम करत राहणे हा माझा छंद आहे. क्रिएशन हा रक्तात गुण असला पाहिजे, म्हणजे ज्यांना दिसण्याचं थांबतं तिथून आम्हाला दिसायला चालू होतं. हा छंद असणं गरजेचं. आणि मग विकासाची व्याख्या इतर राजकारण्याच्या नजरेतून किंवा त्यांच्या बुद्धिमत्तेतून एक पर्टिक्युलर संकल्पना असते, इथपर्यंतचा विकास हा विकास म्हणायचा. आणि जिथं त्यांचा विकासाची परिक्रमा किंवा विकासाची व्याख्या संपते तिथून आमची विकासाची व्याख्या चालू होते. हा फरक आहे बेसिक. आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी विकास नावाचा छंद जोपासायचा प्रयत्न केला, 30 वर्षे तुम्हाला विकासावरती फक्त झुलवत ठेवलं. इलेक्शन आले की फक्त फ्लेक्स लावायचे, त्यावरती पाण्याचा फोटो लावायचा, कॅनॉलचा फोटो लावायचा, एक नारळ फोडायचा सगळ्यांनी जाऊन, त्या घोषणा द्यायच्या आणि मग सांगायचं माझ्या बापानं 10 वर्ष हेच केलं, कोणा सांगायचं मी 15 वर्ष हेच केलं, कोणा आणखी कोणीतरी सांगायचं आम्ही 10 वर्ष हेच केलं. नेमकं केलं काय, आउटकम काय? कारण आमची पिढी किंवा आता डॉक्टर घुलेची पिढी काम करत राहणं हा एक भाग झाला.
पण काम केल्यानंतर त्याचा आउटकम काय, त्याचा कुठेतरी लेखाजोखा असला पाहिजे आणि ते सर्वसामान्य नागरिकांनी पत्रकारांनी तो लेखाजोखा मांडला पाहिजे. नेमकं ह्यांनी त्या आपल्याला आश्वासनं काय दिली, त्याच्यातलं आउटकम काय आणि जनतेच्या जीवनामध्ये त्याचं परिवर्तित किती झालं याचा लेखाजोखा प्रत्येक नेत्याच्या पुढे मांडला पाहिजे. आणि मला वाटतं त्याची आता नितांत गरज आहे. पुस्तक कोणाचे तरी एक ज्याला हे म्हणू काय म्हणतो आपण त्याला खुशामिरी करायची आणि काहीतरी पदरात पाडून घ्यायचं म्हणून काहीतरी 4 ओळी त्याच्याविषयी लिहायच्या आणि नेत्याला खुश करायचं, आपण खुश राहायचं, ह्या मताचा मी नाही. तुम्ही बघितलं असेल गेले 2-2.5 वर्ष मी माझं मत हे रोखठोक मानतो. मीडियानं मला शिव्या घालू द्या, पत्रकारांनी काय लिहायचं ते लिहू द्या, मी असल्या कशाला घाबरत नाही. कारण त्याचं कारण एक आहे की ज्याचं ह्या गोष्टीचं ज्याला चिंतन म्हणून हे प्रत्येकानं स्वतःच्या मनाला पहिलं विचारलं पाहिजे. आपल्या मनानं साथ दिल्यानंतर आपण जे करतो आहे की नाही योग्य हे स्वतः काढलं पाहिजे. म्हणून विचारातली शुद्धता पहिली स्वतः चेक केली पाहिजे. आणि जर आपल्या विचारात शुद्धता असेल तर कुणालाही घाबरायचं काय कारण नाही. अगदी महाराष्ट्राचं नाही देशाच्या पातळीवर तुम्ही जा कोणी विरोध करू द्या त्याचं काही वाटत नाही. ही वस्तुस्थिती फक्त त्याच्यामध्ये स्वतःचा आविर्भाव हा कमी ठेवून त्याच्यामध्ये शुद्धता केली, विचारामध्ये शुद्धता केली हे पडताळलं पाहिजे. आणि म्हणून विकास 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 विकासाचं नेमकं नाव काय, विकास करायचा म्हणजे काय करायचं. आणि म्हणून सुरुवात आम्ही 2016 तुम्ही विलास गोगरे सरांच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती आम्ही तयार केली. कारण ती गरज होती त्या भागाची. तुम्ही बघितलं असेल आज ज्या ज्या ठिकाणी 700 किलोमीटर आम्ही नाला खोलीकरण, नदी खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरण जे केलं त्याच्या अगोदरचे आफ्टर आणि बिफोर हे करण्याच्या अगोदरच्या त्या नाल्याची त्या नदीची अवस्था काय होती आणि हे केल्यानंतर आज जवळपास 7-8 वर्ष आली त्या नालाचं, त्या रुंदीकरणाचं, त्या वड्याचं खोलीकरण, त्यावेळीची अवस्था आजच्या अवस्था जमीन असतानाच फरक आहे. आज एक जरी पाऊस पडला तर त्या ठिकाणी आपल्या विहिरी आणि आपले बोर त्या ठिकाणी चालू होतात. ही वस्तुस्थिती. त्याच्या अगोदर सगळे नाले या जमिनीच्या बरोबर भरलेले होते, ओढे जमिनीच्या बरोबर भरले होते. 20-30 फुटाच्या चिलारी त्याच्यामध्ये उगवल्या होत्या. कुठलाही पाण्याचा थेंब शेतात पडला किंवा त्या ओढ्यात पडला तो डायरेक्ट जाऊन नदीला मिळाला. कुठेही मध्ये ऍडजस्ट स्टॉक नाही. आणि दुसऱ्या दिवशी परत आपले विहिरी कोरड्या, आपले बोर कोरडे, ही परिस्थिती होती. आणि त्या पद्धतीने आम्ही ते चांगल्या पद्धतीने काम केलं, त्याला यश आलं. ते यश आल्यानंतर फक्त या ठिकाणीच काम केलं असं नाहीये. 2016-17 मला यवतमाळ मधून त्या लोकांनी निवडून दिलं, 90% व्होटिंग देऊन स्थानिक स्वराज्य संस्थेत आमदार बनवलं. त्या ठिकाणी सुद्धा गोगरे सरांनी त्यांची टीम त्या ठिकाणी पाठवली. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही शिवजल क्रांती राबवली. ही वस्तुस्थिती आहे. नुसतं तेवढंच नाही, 2017-18च्या दरम्यान गोगरे सर आणि त्याचे काही नेते साक्षीदार आहेत. यवतमाळला त्यावेळेस 2 मंत्री होते, एक भाजपचे आणि एक सेनेचे. 2 मंत्री होते. एवढा प्रचंड दुष्काळ होता, प्यायला पाणी नव्हतं. आम्ही आमच्या माध्यमातून फंड तरी मी डायरेक्ट त्या नेत्यांना देत होते, ही फंड तुमची यादी द्या, ही फंड घेऊन जा. जी इथं करतो तेच तिथं करतो, ही घेऊन जा. तुम्हाला तुमचं काय तुमचं तुम्ही घेऊन जा, माझा काय संबंध नाही. त्या शहराला यवतमाळला आपण 3 महिने 38 टँकर लावून अख्ख्या शहराची ताण भागवली. पण तिथल्या लोकल कुठल्याही मंत्र्यानं किंवा आमदारनं एक 15 लिटरचं कॅन सुद्धा पाण्याचं त्या जनतेला दिलेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याचे साक्षीदार अख्खे यवतमाळवाले. आणि मी फक्त डायरेक्ट आदेश दिला, तुम्हाला जे करायचं तुम्ही बिंदास करा, जे पाणी लागायचं द्या. तुमचे सण सुरू जे काय येतात अगदी फेब्रुवारी एंड, जानेवारी मार्च पासून ते मे एंड जून पर्यंत इतके दिवस आपण त्यांना कंटिन्युअस टँकर दिले. जवळपास 1 ते 1.5 कोटीचं बिल आपण त्या ठिकाणी टँकरचं भरतो. पण कुठल्याही मंत्र्यांनी तिथल्या लोकल किंवा तिथल्या लोकल प्रतिनिधीने त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही किंवा त्यांना वाटलं नाही की आपण या ठिकाणी एक तांब्यावर पाणी त्या ठिकाणी जनतेला दिलं पाहिजे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी जनतेची गरज आहे त्या त्या ठिकाणी समाज सेवा म्हणून, कारण बाळासाहेबांचं ब्रीदवाक्य हेच आहे. काही लोकांना वाटत असेल आता ह्याचा शिवसेनेचा संबंध काय, बऱ्याच लोकांना माहित नसेल. 1988 पासून शिवसेना घरात आहे. किती? 1988. आज बरेच सारे गेलेले जे नव्हतेही त्याच्यामध्ये.
आज ते छाती करून बघत की नाही आम्ही बाळासाहेबांची, कुठल्या बाळासाहेबांची शिवसेने सांगून दे ना तू. मी जरी तुला पडद्यावरती दिसत नसलो, आज 4 जिल्ह्यामध्ये पडद्यामागे काम करणारा शिवसेनेचा त्यावेळेचा कार्यकर्ता हा तानाजी सावंतच होता. प्रत्येक जिल्ह्याचा कुणालाही माझ्या इथून मी काय फार मोठा नव्हतो, तरी सुद्धा कुणालाही कुठल्याही शिवसैनिकाला रकमे हाताला मी पाठवलेलं 1988 पासून तसं. आता जर काळ सोळा आणि मग यांना वाटतं आम्ही खरे शिवसैनिक आणि खरे आणि खोटे. आता हे ओळखायचं कसं, हे बाळासाहेबांना विचारलं पाहिजे. मग त्यासाठी तिथं जायला पाहिजे विचारायला खरा कुठला खोटा कुठला. आणि त्यांचं ब्रीदवाक्य काय, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ही भूमिका त्यांची आहे पहिल्यापासून. आणि बाळासाहेबांचं दुसरं वाक्य, ज्या वेळेस काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसायची वेळ येईल त्यावेळेस माझी ही पक्षाची दुकानदारी मी बंद करेन. त्याच्यातून आपण सगळ्यांनी ऐकलं तिकडे. हे सगळं असताना माझ्यासारखा एक शिवसैनिक, रक्ताचा शिवसैनिक, हाडामासाचा शिवसैनिक कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं माझं जमलेलं नाही. शिकत असल्यापासून आतापर्यंत ती वास्तव जायचं होत नाही. जसं ऍलर्जी म्हणतोय गोळी खाली उलट्यावाला चालवतात ती अवस्था आहे. कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये, त्याच्यामुळे ते शक्य आहे. आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ही वस्तुस्थिती सहन होत नाही. ते आता वयाच्या 7व्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही. जे काय 15-20 वर्षाचं पोरग आहे, आता तू असं कर, बापानं थोडं जम दिला की नीट झाला, होत नाही ते लक्षात. त्याच्यामुळं आम्ही तत्वाशी बांधलेला आहोत. तत्वाशी कुठेही मुरड घालायचा प्रयत्न होणार नाही. आणि एकच ध्येय आहे, विकास. आणि दुसरी गोष्ट, जी लोक त्याचं भांडवल करून जगतात, कुठलं भांडवल, आमचा आकांक्षित जिल्हा आहे. हे भांडवल होऊ शकतं का? लाज वाटायचं काम आहे. इतक्या वर्ष सत्तेत असताना सुद्धा तुम्ही लोकांनी हा जिल्हा, नुसता मतदारसंघ नाही, हा जिल्हा अविकसित ठेवला, आकांक्षित ठेवला. देशामध्ये 3 नंबर आहे मागासलेला जिल्हा. मग हे जो काळा डाग आहे ह्याचा तुम्हाला अभिमान वाटतो. हे पुसण्यासाठी तुम्ही काय केलं? काहीही केलं नाही. काय केलं? पाणी आणायचं म्हणून सांगितलं 22 टीएमसी. ते कसं येणार त्याचं बायफर्केशन नाही, हे जे विभागले नाही. कृष्णा खोऱ्यातनं किती, पश्चिम महाराष्ट्रातनं किती, गोदावरी खोऱ्यातनं किती, त्याचे अनालिसिस किती, 1 टीएमसी मध्ये किती लिटर असतं, 1 एलएमडी मध्ये किती लिटर असतं, त्याचा फ्लो किती असला पाहिजे, त्याचा चॅनल किती असला पाहिजे, कुठून आणायचं हे पाणी, कसं आणायचं हे पाणी, आणि मग ते आणण्यासाठी शासनाची कितपत मदत, आणि हे सगळ्या करण्यासाठी लवादाचं डिस्ट्रीब्युशन काय आहे, पर्यावरणाची मान्यता आहे की नाही, हे सगळं व्हायच्या अगोदर आजी माझी काळजीने काय केलं, त्यावेळच्या कॅनॉल खोदून ठेवले. तुम्ही बघितलं असल्यास प्रत्येक कॅनॉलमध्ये 15-20 फुटाच्या चिलारे उभवलेले. काय झालं त्या कॅनॉलचा उपयोग? अजून काहीच नाही. पाणी नाही, बोगदा नाही, काही नाही. एका महाशयानं 95 ते 2000 ला सत्ता आली त्यावेळेस माड्याच्या आमदाराला लिहून दिला हा बोगदा खाली न्यायला हरकत नाही. झालं. पुन्हा भूमपरांना वाशी 30 वर्ष मागे तो बोगदा खाली गेला सेना बोगदा. आणि म्हणून या शासनानं परत नवीन बोगद्याचं काम केलं. जेऊर मधून मिरगावात, मिरगावातून कोळगाव आणि कोळगाव मधून सगळ्या वितरित व्यवस्था हे झालंय. आणि मला वाटतं हे कागदावर नाही, हे फ्लेक्सवर नाही. मला वाटतं सर्वांनी त्या ठिकाणी मिरगावाला काय अवस्था पाण्याची आहे, बोगदा किती टक्के कंप्लीट झाला, पर्यावरणाच्या सगळ्या मान्यता आहे, लवादाची मान्यता मिळालेली आहे. हे काम जर 2019 ला मंत्रिमंडळामध्ये असतो तर 2022 ला त्या उजनीच्या पाण्याला आपण दार धरले असते आपल्या क्षेत्रात. ही व्यवस्था आहे. दुर्दैव आहे. काही प्रारंभात काही गोष्टी नसतात, पण तरी सुद्धा या गोष्टी घडल्यानंतर घडवल्या गेल्या ह्याच्या सुद्धा मध्ये जवळपास 90% वाटा हा भूमपरांडा वाशीच्या आमदारांचा आहे. जे सत्तांतर झालं ह्याच्यामध्ये छाती डोकपणे सांगतो, काळजी करायचं कारण नाही. म्हणून डॉक्टर घुलेनं मी हे सांगितलं, तुम्ही तालुका सांभाळा, मी राज्याचं बघतो काय. कारण माझ्या मतदारसंघातला कुठलाही माझा जनता, माझा शेतकरी कुठल्याही जिल्ह्याचा हा कुठल्याही कोण्यामध्ये जा, फक्त नाव सांगा, आधारानं बोलतील एवढंच सांगतो. पण जे राजकारणी आहेत ते सुद्धा हजरून राहतील. त्यांना माहिती आहे आपण काय गुदगुल्या केलेल्या महाराष्ट्रात. त्यामुळे चिंता करायचं कारण नाही. सत्ता कोणाची येऊ, सत्ता येणारच, महायुतीची सत्ता येणार. 2024-19 मध्ये परत आपण मंत्री असणार.
आणि ह्या पुढील पर्यायापर्यंत हा जाणारी चावल आपल्या भूमपराठावासीचं स्वप्न पाण्याचं पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बनणार नाही हे वचन तुम्हाला यावर चिंता करायचं काय कारण. आणि दुसरी भाषा आहेच, ज्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी आम्ही आहे. आता तुम्ही सांगितलं डॉक्टर गोरे बाबा एवढी मोठी योजना माझ्या शेत रस्ते होऊ शकत नाही, मी करतोय. जातील 5 कोटी 10 कोटी 50 कोटी 100 जातील ना. मी बँकातले स्वच्छ आहे, पुन्हा कर्ज करायची 5-50 कोटी ते वाटून टाकायचे, ते हप्ते फेडत बसायचे, ही कामं करत राहायची, ही माझी पद्धत आहे. पण आज तुम्ही सिव्हिल वरती जा, तुम्ही भैरवनाचा टाका, जेएसपीचं टाका, तुम्हाला कुठेही बँक डिफॉल्ट किंवा एनपीए माझ्या आयुष्यात आता बघून राहिलेलं नाही. आणि म्हणून आज ज्या पद्धतीनं हे एक एज्युकेटेड माणूसच करू शकतो की व्हिजन समोरच्या माणसाचं काय, आपलं काय, जर व्हिजन सिंक्रोनाइज होत असेल, पॅरलली चालत असेल आणि फक्त विकास साधायचा असेल तर कुठलाही स्वार्थ न ठेवता त्या विकासाच्या वाटचालीवरती आपणही पताका विकासाची घेऊन त्याच्या खांद्याला खांदा लिहून चालायचं, हे जे धोरण तुम्ही अवलंबन त्याबद्दल परत एकदा शिवसेनेतर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो, तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. कारण बऱ्याच लोकांना ही गोष्ट समजत नसते, ही गोष्ट समजत त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस प्रत्येक पावलाकडे स्वतःचा स्वार्थ अडवायचो किंवा आपल्या कार्यकर्त्यांचा स्वार्थ अडवायचो. आपण हे करायचं म्हटल्यानंतर मग नेमकं आपलं पुढं काय, जनतेचं काय विचारत नाही. आपण हे करायचं म्हटल्यानंतर आपलं पुढं काय, घराचा दरवाजा, नाहीतर आपला व्यवसाय, जनता कधी विसरत नसते या गोष्टी. आणि त्यामुळेच आतापर्यंत भूमपराठा वाशी किंवा धाराशिव जिल्हा हा मागासलेला आहे. कारण तिथल्या लोकल नेत्याची मी पद्धत बघितली आतापर्यंत. आपण कॉस्मोपॉलिटन सिटीमध्ये राहतो, सर्वसामान्यांच्या लोकांच्या जीवनामध्ये राहतो, आपण कशा परिस्थितीनं त्या ठिकाणी राहिलो, आपले डायलॉग कसे असतात आणि ग्रामीण भागात गेल्यानंतर त्या नेत्यांचे आपल्या नेत्याशी बोलण्याची पद्धत थोडी लांब बघितलेले मी पहिल्यापासून. आज मी मंत्री झालो काय झालो तर मी तिथल्या पॅसेजमध्ये खुर्चीत बसतो, लोकांचे इंटरॅक्शन होतो ना, रुबाब पाय जमिनीवर आहे. लक्षात हे काय आमदार मी बघितले त्यावेळेस, आमदार असताना सुद्धा 15 फुटाच्या पेरीफेरीमध्ये कार्यकर्ते त्या बाहेरनं चालायचं, त्याच्याबरोबर त्यानं मध्ये चालायचं, असं अंतरानं काय बोलायचं असं त्या अंतरानं बोलायचं. हे अनुभवलेलं आहे, आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्येच अनुभवलेलं. ही पद्धत कार्यकर्त्यांना वापरायची, ती पद्धत आमच्याकडे नाही. कारण आयुष्यभर आमचं जे आयुष्य बालपण गेलं शिक्षणाचं पूर्ण होईपर्यंत आमचं छपरात गेलेलं, आम्हाला काहीच वाटत नाही त्याचं. आम्ही शान झारवड जनावर गुरं ढोरं सगळं केलेलं. त्याच्यामुळं जनावरांमध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे, एवढाच फरक आहे. आपण विचार करू शकतो, जनावर विचार करू शकत नाही, ते फक्त त्याच्या पोटाकरता विचार करू शकतो. आपण सर्वसामान्यांच्या सामूहिक ज्याला आपण म्हणू त्याचा विचार करू शकतो. हा जनावरांमधला आणि आपला मोठा फरक आहे. म्हणून आतापर्यंत नेते होते ते त्या भूमिकेत बसतात, स्वतःपुरता विचार करणं. आपण मानवतेच्या भूमिकेत बसतो कारण आपण सर्वसामान्यांचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्या सर्वसामान्यांच्या घरामध्ये विकासाची गंगा कशी पोहोचेल, त्याच्या उमऱ्यापर्यंत विकास कसा पोहोचेल, त्याच्या बांधापर्यंत विकास कसा पोहोचेल आणि माझा सर्वसामान्य शेतकरी सुखी कसा होईल हे आपण बघतो. हा त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये विचाराचा फरक आहे. म्हणून जनता आपल्याला ऍक्सेप्ट करते, जनता आपल्याला सामावून घेते. हे त्यांना आजही कळणार नाही आणि उद्याही कळणार नाही. कारण त्यांच्यामध्ये एकच गुण ज्याला स्वार्थ आणि अहंकार ठासून भरलेला आहे. कारण हे करणं, ह्या पदावर बसणं, लोकप्रतिनिधी होणं किंवा सत्तेत बसणं हा वारसाना आमचा अधिकार असं ते समजतात. आणि आम्ही वारसाना आमचा अधिकार समजत नाही, आम्ही लोकेच्छेनं लोकसेवक म्हणून आमचा अधिकार समजतो. हा विचार असा. आणि म्हणून मला वाटतं आज एवढ्या लांबून तुम्ही ह्या ठिकाणी आला. पक्ष प्रवेश हा एक निमित्त असतं, पण एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण करणं, एकमेकांचे विचार समजून घेणं आणि ह्या विकासाच्या रस्त्यावरनं हातात हात घालून येणाऱ्या कुठल्याही संकटाला आपण सामोरे जाऊ. हा डॉक्टर घुरेंचा एक पार्ट वेगळा, मूळ शिवसेना वेगळी, आणखी कोणी आलेलं वेगळं असं नाही. ज्यावेळेस सगळ्या नद्या समुद्राला मिळतात त्यावेळेस पाणी एकच समुद्र म्हणून त्याला गणलं जातं. म्हणून इथून पुढं माझी नम्र विनंती आणि कळकळीचं आव्हान आहे, डॉक्टर घुले हा यांचा गट तट कुठलाही नाही.
किंवा तानाजी सावंत यांची शिवसेना जुनी नवी किंवा आणखी काय असेल ते, जो विकासाच्या माध्यमातून आपल्या हातात घालायची तयारी आहे, इच्छा आहे, विकास म्हणून आपण सर्वजण एकत्र जाऊया, आपण आपल्या भागाचा विकास करूया आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण आणूया, एवढंच आवाहन करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी राजकारणाचा वसा असून 30 वर्षे त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचा भकास केला, परंतु 10 वर्षामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये भूमपरंडा वाशी मतदारसंघाचा विकासाची गंगा खरोखरच साहेब तुम्ही आणली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. या ठिकाणी साहेब मला असं म्हणावं वाटतं की या ठिकाणी आभाराचा भार कशाला, शब्द सुमनाचे हार कशाला, एकमेकांच्या हृदयात राहू, त्या हृदयाला दार कशाला, त्या हृदयाला दार कशाला. या ठिकाणी हा कार्यक्रम साहेबांच्या वतीने या ठिकाणी मी साहेबाच्या अनुमतीने या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. आता भूमपरांडा वाशीची आपली जनता पाहते, डॉक्टर साहेबांचं जे काम सुरू आहे तेच काम आता आपल्या माध्यमातून सुरू पुढे राहणार आहे का? हेच या ठिकाणी सर आलेले माझ्यावर त्यांचं काम चालूच राहणार आहे निरंतर, ते थोडीच थांबणार आहे. साहेब पक्षप्रवेशाबद्दल बाईट पक्षप्रवेशाबद्दल काय पाहिजे ऐकलं की सगळं या एक हेल्दी कॉम्बो तयार झाला आता. सर आज डॉक्टर घुले आणि त्यांचे सर्व सहकारी एक पर्टिक्युलर NGOच्या मार्फत त्यांनी आतापर्यंत भूमपरांडा वाशी आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम, आरोग्याचं काम चांगल्या पद्धतीने चाललेलं होतं, ते करत होते आणि आपल्याला धाराशिव जिल्ह्याला विकासाच्या वाटेवरती घेऊन जायचं. भूमपरांडा वाशी ह्या मतदारसंघाचे प्रश्न सुटले पाहिजे, आरोग्याचे असतील किंवा इतर विकासाचे असतील. ह्यासाठी आम्हा दोघांची चर्चा झाली आणि त्यांनी ठरवलं की ह्या आजच्या दिवसापासून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे संपूर्ण टीमनं आणि येत्या इलेक्शनमध्ये निवडणुकामध्ये किंवा पुढं निरंतर बाळासाहेबांचे विचार त्यांना भावलेले आहेत. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. यामुळं आम्ही एकमेकाच्या विचारानं अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या मतदारसंघाचा विकास करू आणि जिल्ह्याचा विकास करू. ज्या ज्या ठिकाणी माझी त्यांना मदत लागेल त्या त्या ठिकाणी मी त्यांच्या पाठीशी एक थोरला भाऊ म्हणून उभा आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मला त्यांची मदत लागेल शिवसेनेसाठी ते त्या ठिकाणी स्वतःच्या छातीचा पोट करून त्या ठिकाणी उभा राहतील एवढी अपेक्षा ठेवतो आणि आम्ही दोघंही जनतेच्या हितासाठी कटिबद्ध असू हा शब्द, हे आश्वासन मी आज या निमित्तानं देतो. तर आपण पाहिलं सर एक फोटो घ्यायचे तर अलीकडे नाही बाहेरून, हां बाहेरून घेऊ, या बाहेर घेऊ, या अलीकडे या.